नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भगवान महावीर स्वामी जीवनचरित्र 500 शब्दांचा अतिशय सुंदर असा निबंध। तर त्याची सुरुवात धर्म ही सांगायची गोष्ट नसून आचरणात आणायची गोष्ट आहे। मनुष्याने आपले नैतिक स्वातंत्र्य अबाधित राखावे असा मोलाचा संदेश देणारे भगवान महावीर स्वामी हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर होते। त्यांनी जैन धर्माचे पुनरुत्थान केले। सर्व ग्रह सर्वोच्च स्थानात असताना चैत्र शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी महाराजा सिद्धार्थ आणि महाराणी त्रिशला यांच्यासह सर्व जगताला सुखद करणारी महत्त्वाची घटिका आली। जगाला अहिंसेच्या परममंत्राचा उपदेश देणाऱ्या भगवान महावीरांचा जन्म झाला। भगवान महावीरांच्या जन्माला जन्म कल्याणक म्हटले जाते, कारण जन्म कल्याणक हे आत्म्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे असतात। भगवान महावीरांच्या काळात समाज व्यवस्था अतिशय बिकट होती। अनिष्ट चालीरीतींनी समाजाला ग्रासले होते। कर्मानुसार हवी असलेली समाज व्यवस्था इतकी बिकट झाली होती की एखाद्या शूद्राने वेदवचन म्हटले तरीही त्याला शिष्याचा रस पाजला जाई। यज्ञयाग व कर्मकांडाचे स्तोम माजले होते। देवी देवतांना खुश करण्यासाठी बळी देण्याची प्रथा रूढ होत होती। स्त्री सुद्धा भोग विलासाचे साधन समजली जात होती। समाजाचा सर्वात मोठा घटक म्हणजे शूद्र अत्यंत रंजला गांजला होता। अन्यायग्रस्तांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी भगवान महावीरांची पावले राजभवनाबाहेर पडली। शाश्वत सुखाचा शोध घेण्यासाठी या महापुरुषाने रानवनाची वाट पकडली। 30व्या वर्षी भगवान महावीरांनी सर्व ऐक संपत्ती, संसार व राजपाट यांचा त्याग केला। त्यांनी श्रामणी दीक्षा घेतली। त्यानंतर बहुतांश वेळ ते ध्यानात मग्न असत। काही दिवसांनी ते आत्मज्ञानाकडे वळले। त्यांनी 12 वर्षे मौन बाळले होते। हठ योग्याप्रमाणे त्यांनी शरीराला खूप कष्ट दिले। प्रचंड यातना सोसत 12.5 वर्षांची साधना आता फलद्रूप होणार होती। वैशाख महिन्यातील शुद्ध दशमी दिवसाचा 4था प्रहर, फाल्गुनी नक्षत्र, ऋतुजावलिका नदीचा किनारा, गोदोहन आज होता भगवान महावीरांच्या जीवनातील परमोच्च क्षण। या क्षणालाच भगवान महावीरांना भूत, भविष्य आणि वर्तमान काळातील सर्वोच्च ज्ञान प्राप्त झाले होते। वर्धमान आता केवल ज्ञानी झाले होते। त्यांचे अंतर्मन व बहिर्मन ज्ञानाने प्रकाशमान झाले होते। हा प्रवास इथेच थांबणार नव्हता। त्यांच्या साधनेचा उद्देशच मुळी परकल्याणाचा होता। दैवी गुणांचा परिपोष करणाऱ्या समाज निर्मितीचा त्यांच्या साधनेचा उद्देश होता। सर्वज्ञ भगवान महावीरांना जेव्हा सकल जनांनी विनंती केली तेव्हा त्यांनी उपदेशाला प्रारंभ केला। तत्कालीन समाजाला समजणाऱ्या अर्धमागधी भाषेत त्यांनी उपदेश केला। या उपदेशात कुठेही क्लिष्टता नव्हती, तर सर्व समावेशता होती। क्षमा, मार्दव, आर्जव, शुचिता, सत्य, संयम, तप, त्याग, निरासक्ती आणि शील यांचा दशलक्षणीय धर्म समाजोत्थानासाठी प्रतिपादित केला। श्रावक व श्राविका आणि श्रमण व श्रमणी अशा चतुर्विध संघाची स्थापना त्यांनी केली, म्हणून महावीर तीर्थंकर झाले। हा संघ म्हणजे तीर्थ व त्याची स्थापना करणारे म्हणून तीर्थंकर असा भगवानांचा परिचय झाला। हा धर्म चातुर्वर्ण व्यवस्थेवर अवलंबून नव्हता। विशुद्ध नीती, पवित्र रीती आणि सर्वसमावेशकता असलेला हा संघ अहिंसा तत्वावर बनलेला होता। वर्धमान महावीर स्वामी यांनी अशी शिकवण दिली की अहिंसा, सत्य, स्थेय, अपरिग्रह व ब्रह्मचर्य ही पंचमहातत्त्वे आध्यात्मिक मुक्तीसाठी आवश्यक आहेत। जन्म, जीवन, वेदना, दुःख आणि मृत्यू या चक्रातून पूर्ण मुक्ती कशी मिळवता येईल आणि स्वतःची कायमस्वरूपी आनंदी स्थिती कशी प्राप्त करता येईल हे त्यांच्या शिकवणुकीचं अंतिम उद्दिष्ट आहे। याला मुक्ती, निर्वाण, पूर्ण स्वातंत्र्य किंवा मोक्ष असेही म्हणतात। ते मिळवण्याचा खरा मार्ग सम्यक दर्शन, योग्य श्रद्धा, सम्यक ज्ञान, योग्य ज्ञान, सम्यक चरित्र, योग्य चरित्र याद्वारे आहे असा उपदेश त्यांनी केला। ही 3 मूलभूत तत्वे गंधार गौतम स्वामींनी 12 भाग पवित्र धर्म ग्रंथामध्ये 12 आगमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आहेत। भगवान महावीरांचे उपदेश त्यांच्या शिष्यांनी आगमसूत्रांमध्ये संकलित केले होते आणि मौखिक पठणाद्वारे
सामान्य लोकांपर्यंत पोहोचवले गेले. महावीरांनी विचार केला की विश्व हे 6 शाश्वत पदार्थांचे बनलेले आहे: आत्मा, अवकाश, वेळ, भौतिक अणु, गतीचे माध्यम आणि विश्रांतीचे माध्यम. भगवान महावीरांनी अस्तित्वाच्या बहुजनवादाचा संदर्भ देणारे आणि कांतवाद तत्वज्ञान मांडले. इसवी सन पूर्व 527 मधील दिवाळी सणावेळी जैन धर्मप्रसारक भगवान महावीरांना मोक्ष प्राप्त झाला. त्यांचे जीवनकार्य, त्यांचे विचार व त्यांनी केलेले उपदेश आजही संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शक ठरणारे आहेत. धन्यवाद.